दुसरी गोष्ट मला महत्त्वाची सांगावीशी वाटते आणि आपण खूप सारे इथे यंग पेरेंट्स आहोत. आपण आपल्या मुलांसाठी काय चिंतन करतो, कधीकधी मी पण स्वतः मिस्टेक्स करत असते, पण मला हे खूप आवर्जून सांगावंसं वाटतं की आय बिलीव्ह विद्याधर लाड इज ब्रिलियंट. आय बिलीव्ह आय एम अ ॲव्हरेज अमॉंग्स द अबाव ॲव्हरेजेस आय एम ॲन ॲव्हरेज स्टुडंट. पण माझ्या आईवडिलांनी लहानपणीपासून हे स्वप्न बघितलं की तू मोठी डॉक्टर होशील, तू नामांकित डॉक्टर होशील. मी घरी येऊन आईजवळ रडायचे MBBSला असताना, अगं मम्मी तुला काय माहीत नाही, माझ्या MBBSच्या क्लासमध्ये इतके ब्रिलियंट लोक आहेत, मी कशी नामांकित डॉक्टर होईन, मी कशी ब्रिलियंट असेन. पण हा विचार माझ्या आईवडिलांनी धरला. तसा आपण प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी विचार धरावा. हे आणि अजून एक गोष्ट मला महत्त्वाची सांगावीशी वाटते, इथे शेअर करावीशी वाटते. दादा घड्याळ बघतायत, पण लास्ट गोष्ट सांगते दादा, की सपोज आपल्या पुढे आत्ता परमेश्वर आला आणि विचारलं आपल्याला की माग काय मागतोस, तर आपण काय मागू. तर ह्याचं क्लासिक एक्झाम्पल म्हणजे मला आजी वाटते. माझी आजी की ती जास्त म्हणजे असं डिग्री वाईज जास्त शिकलेली नव्हती, पण तिची सद्गुरुनिष्ठा खूप होती. ओके. आणि सारखी ती सद्गुरूंकडे पोर्तुगीज चर्चला जेव्हा सद्गुरू राहायचे, माई राहायचे, तेव्हा जात असायची नाईक आजीबरोबर, अपर्णाच्या आईबरोबर. आणि हा अनुभव मी बऱ्याच लोकांना सांगितला. आणि एक दिवशी सद्गुरूंनी तिला विचारलं, तू सारखी सारखी येतेस, तुला काय पाहिजे. तर तिने सद्गुरूंना सांगितलं की महाराज, तेव्हा महाराज म्हणायचे सद्गुरूंना, महाराज माझी सगळी मुलं बाळं तुझ्या पायापाशी येऊ दे. आणि सद्गुरू बोलले तथास्तु. आणि 1 बाय 1 आम्ही सगळे सद्गुरूंकडे आलो. मी 12वीत असताना फर्स्ट टाईम मला आजी घेऊन गेली होती आणि सद्गुरू बोलले तू मोठी डॉक्टर होशील. ही गोष्ट मी विसरले होते, पण म्हणजे वाईल पासिंग अवे, जेव्हा माझ्या आजीची डेथ झाली तेव्हा तिने मला आठवण करून दिली, सद्गुरू बोलले होते तू मोठी डॉक्टर होशील. ओके. तर मला हे सांगायचं आहे की दादा आपल्याला सांगतात आपल्या मनात कोणता विचार येतो असा इन्स्टंटली, जो सतत आपल्या मनात विचार असतो ना, तोच परमेश्वर आपल्या समोर आल्यावर विचार येईल. त्याच्यामुळे आपण सर्वांनी मोठा विचार धरूया की माझी सगळी मुलं बाळं तुझ्या पायापाशी येतील आणि आपली मुलं खूप शिकतील, खूप चांगली होतील आणि जीवनविद्येचं नाव जगभरात घेऊन जातील. एवढं